तर मंडळी आज आहे संकष्टी बघा आणि श्री पण सकाळ सकाळी शाळेला चालला होता. तर सकाळ सकाळी मी खिचडीच बनवायला घेतली होती बघा साबुदाण्याची. कारण साबुदाण्याची खिचडी कोणाला आवडत नाही बघा, सगळ्यांनाच आवडते. तुमच्या घरी पण अशीच आवडत असेल ना. तर बघा मी इथं खिचडी बनवून घेतली होती आणि श्रीच्या एकट्याचीच आज स्कूल होती, स्वराची नव्हती. त्याचं पेपर चालू आहेत आणि स्वराचं पण आहेत, पण स्वराला पण सुट्ट्या होत्या. आज सुट्टी होती तिला. तर इथं सर्वजण गेल्यानंतर श्री आणि स्वराचे पप्पा गेल्यानंतर माझ्या सर्व कामावरून मी पूजेचं सामान वगैरे आणून ठेवत होती. तर स्वराच मांडून बघा पुढं बसली होती. तर मंडळी तुमच्या पण मुली अशा करत असतील ना. तर बघा मी इथं पहिल्यांदा दिवा वगैरे लावून घेतला आणि परत गणपतीचा अभिषेक करायला घेतलेला आहे. तर पहिल्यांदा पाणी घालून घेतलं, परत दही दूध असं पंचामृत घालून घेतलं आणि मग नंतर आणखी पाण्याने धुवून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि मग त्याला तिलक करून घेतला आणि नंतर बघा सर्वजण गेल्यानंतर बघा सर्व काम आवरल्यानंतर आरामात पूजा करता येते. मग घाई गडबडीत पूजा करायची म्हणल्या व्यवस्थित राहत नाही, मग होत नाही, काहीतरी राहतं चुकल्यासारखं होतं बघा. मग आरामात पूजा होत नाही आपली मनोभावे. तर सर्व काम आवरल्यानंतरच मी आरामात पूजाला करायला घेतलेली आहे. तर इथं बघा सर्वच्या ठिकाणी मी तांदूळ ठेवलेले आहे. तिथं स्थापना करणार आहे, घटस्थापना म्हणजे जो लोटा ठेवणार आहे तो आणि त्याच्या गणपतीच्या खाली, आणि इथं सुपारी पण ठेवली, रुपया आणि सुपारी त्याचंही पूजा करून घेतली. त्याच्या खाली मी तांदूळ ठेवले होते आणि दिव्याच्या खाली पण थोडेसे तांदूळ ठेवून घेतले. आणि इथं बघा कलश स्थापन केलेलं मी. आणि इकडं जे फ्रूट भेटतं तेच फ्रूट ठेवलं आहे मी. इकडं जे भेटेल तेच फ्रूट ठेवावं लागते बघा. तर इकडं भेटलं होतं मोसंबी आणि हे होतं अनार, तेच ठेवून दिलं होतं मी. आणि नैवेद्यासाठी म्हणून गुळ खोबरं ठेवलं होतं मी. आणि गणपतीला वस्त्रहार घालायचं राहिलं होतं तर ते घातलं होतं. तर बघा इथं पूर्ण पूजा करून झालेली आपली साधी भोळी माझी पूजा असते, आपली मनोभावे करते फक्त. एवढंच की जास्त साज शृंगार वगैरे नमस्कार काही नाहीये मंडळी, माझ्याकडं. स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे बघा संकष्टी. तर माझी पूजा वगैरे करून झालेली आहे. तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता बघा आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये. तर मंदिरात आता पूजा करून येणार आहे. मंदिरात थोडं दर्शन घेऊन येणार आहे. बाप्पाचं मूर्ती वगैरे असते तिथं. तर मंडळी बघा ही संकष्टीचा उपवास असतो ते मी पूर्ण दिवसभर करते आणि रात्रीचा चंद्र उगवल्यानंतर सोडत असते. तर पण इकडं चंद्र काय कधी दिसत नाही. आज आज तर आहे लवकर, पण कधी दिसतो की नाही माहिती. चंद्राचं मागच्या वेळेस तर चंद्राचं दर्शन घेताच बघा मी उपवास सोडला होता, कारण 12 वाजले तर चंद्राचं दर्शनच झालं नव्हतं, मला दिसलाच नाही चंद्र. आणि आता आज तर दाखवते लवकर, आज दिसतोय का बघू आता पुढे. चला तर आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया. इथं बघा सोरा पण आता सुट्टी आहे, तर सोरा पण घरीच आहे. तर सोरा पण येते आता माझ्यासोबत. तर इथं पहा स्वराने कसा व्हिडिओ घेतलेला आहे. तिच्या हातात मोबाईल होता तर तिनं बाहेरचा व्हिडिओ घेतलाय. तर एकदम फ्रेश सकाळचं वातावरण होतं, ऊन वगैरे होतं. आणि इथं मंदिर जवळच आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मी प्रत्येक वेळी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये. आणि मंदिरात पण असं काय आपण नेहमी जात नाही, काय औचित्य साधूनच जात असतं बघा. तर बघा इथं सोरा पण आहे माझ्यासोबत. तर सोरा तुम्हाला बघा आता संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. बोलते पण मी आता बाहेरचा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज वगैरे येत होता त्यामुळे म्यूट केला होता. तर इकडं बघा समोर पहाडीवरती तर बर्फ आहे, पण खालचा पूर्ण वितळलेला. आता टेम्परेचर प्लसमध्ये चाललेलं आहे. आज सध्या +2-3 असं टेम्परेचर होतं. आणि इथं बघा मंदिरात आल्यावर एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं, काय माहिती मंदिरात एकदम भारी वाटतं इथं आले की. आणि इथं मंदिरात येऊन बघा दर्शन वगैरे घेतलं. आणि मंदिरात तुम्ही तर पाहिलेच बऱ्याच वेळा, तर सर्व प्रकारच्या मूर्त्या वगैरे आहेत. आणि बघा तुम्हाला पण चला तर पाहून मंदिर, एकदम आता फ्रेश आम्ही आणि मंदिरात प्रसन्न आलो वाटते की होतो. नाही. तर सोरा पण आहे दर्शन बघा वगैरे घेतलंय माझ्यासोबत. बघा आता मंदिरात. दर्शन घेऊन झालंय, चला आता घरी जाऊया. तर बघा इकडचा पूर्ण बर्फ वितळा आहे. छोटे छोटे जे पहाड आहे ते ना जरा पठारी टाईप त्याच्यातलं विस्तळ आणि हे उंच पहाड आहे त्याच्यावरचं वितळलेलं नाही. आणि बाहेरचं बघा वातावरण असं ऊन वगैरे आहे त्यामुळं छान वाटतंय, प्रकाश छान वाटतो एकदम दिसायला. ह्या पहाडीवरचं पण वितळा नाही. आणि मंदिराच्या समोरच इकडं साईडला पार्क आहे. तर स्वराला काही राहवलं नाही, लगेच पार्कमध्ये पळून आली बघा पार्कमध्ये खेळायला. तर मी तिला घ्यायला आले आणि घेतला आणि पटकन घरी आलो. आणि सर्व कामं वगैरे आवरले, पूजा झाली की थोडंसं असं थकवा आल्यासारखं झालं, तर म्हटलं काहीतरी खाऊन घ्या, उपवास होता. मग नारळ पाणी होतं बघा, नारळ होता घरामध्ये. तर तो 4 दिवस झाला आणून ठेवला होता असाच, लक्षातच येत नाही प्यायचं सकाळ सकाळी कोणाला, घाई गडबडीत असंच विसरून जात होतं. तर आज नेमकं औचित्य साधून प्यायला घेतलं होतं बघा, इथं खोलून घेतलं. आणि स्वराला तर खूप नारळ पाणी आवडतं बघा, कशी बघते कुठल्या ग्लासमध्ये जास्त पाणी करून, तिला खूप आवडतं पाणी प्यायला. तर इथं नारळ पाणी वगैरे पिऊन घेतलं. मग नंतर बघा साधारण 4-4:30 वाजता, आता टेम्परेचर प्लसमध्ये येते तर बर्फ वितळून बघा पाणी पूर्ण दारात झालं होतं. आणि एकदम वातावरण अचानक चेंज झालं, एकदम वादळ आणि हवा सुरू झालेली. आणि
पहाडीवरती बर्फ पण पडायला सुरुवात झाली होती. मग नंतर मी इकडं स्वयंपाक पण करायचं होतं, मला पूजा पण आवरायची होती संध्याकाळी, म्हणून इकडं मी पहिल्यांदा गाजरचा हलवा बनवायला घेतलेला आहे. साधारण 2-3 वाट्या किस्सा आहे गाजराचा. तर तो मी तुपावरती परतला. तुपामध्ये मी विलायची पण घातली होती बघा, 1-2 विलायची घालून असा तुपामध्ये भाजून घेते बघा. मी अशाच पद्धतीने करते आणि अशा पद्धतीने केलेला हलवा पण छान लागतो पहा. तर त्यामध्येच 1 वाटी मी साखर घालून घेतली आणि साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत साखरेचं पाणी सुटलं की मग झाकून एक वाफ काढायची आपल्याला व्यवस्थित, साखरेचं पाणी आटेसपर्यंत वाफ काढायची. असं शिजले की नाही साखर मग छान लागतं. आणि ते हे शिजतंय तोपर्यंत मी लगेच खीर पण एका गॅसवर करायला घेतले एकीकडं. तर त्याच पातेल्यामध्ये मी तूप घालून घेतलं आणि तुपामध्येच इलायची घातली आणि साबुदाणा असा भाजून घेतला. असा साबुदाणा भाजून घेऊन जर खीर केली ना मग छान लागते बघा, पिठूळ अशी लागत नाही खीर. आणि असा साबुदाणा भाजला की मग त्याच्यानंतर गरम दूध घालायचं त्याच्यामध्ये, 2 ते 2.5 वाट्या गरम दूध घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे बघा असं व्यवस्थित. मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत. तोपर्यंत इकडं हलवा पण मी चेक करत होते, तर हलवाचं पूर्ण साखर वगैरे एकजीव झालं होतं. मग हे असं शिजलं की मग लास्टला दूध घालायचं, जेणेकरून दूध पण आपलं फाटत नाही आणि गाजराच्या हलव्याला पण चव छान येते. आणि दूध पण जास्त काय घालायचं नाही, गाजराचा किस जेवढा बुडेल तेवढंच दूध घातले. जास्त प्रमाणात पण घालू शकता, पण त्याला जरा वेळ लागतो जास्त शिजायला. तोपर्यंत दूध घालून इकडं शिजाय ठेवलं. तोपर्यंत खीर ही मध्ये हलवून घेतली आणि मग दूध आटल्यावर इकडं झाकून ठेवलं बघा. आता खीर आपली शिजत आलेली आहे बघा, तयार झालेली आहे बघा खीर, एकदम एकसंध झालेली आहे बघा. मग शिजत आल्यानंतर लास्टला मग साखर घातली याच्यामध्ये. साधारण अर्धी वाटी एवढी साखर घातली होती बघा मी. आणि त्यामध्येच बघा इलायची टाकली वाटलेली आणि त्यामध्येच ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम आणि किसमिस पण घालून घेतली व्यवस्थित आणि मिक्स करून घेतलं. तर इकडं खीर तयार आहे, इकडं गाजराचा हलवा पण आपला तयार आहे. तर गाजराच्या हलव्यामध्ये बघा आता मिक्स करून घेतलं व्यवस्थित, ड्रायफ्रूट घातले, इलायची घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर इकडं आपला हलवाही तयार आहे बघा. तुम्ही याच्यामध्ये खोया वगैरे पण टाकू शकता, पण असं दुधामध्येच नॉर्मल शिजवलेलाच खूप छान लागतो. असा एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही मंडळी. तर बघा इकडं गाजराचा हलवा तयार आहे, खीर तयार आहे. मग नंतर बाकीचा स्वयंपाक राहिला होता, चपाती आणि इकडं भाजी पण बनवली होती मी, वांग्या बटाट्याची भाजी पण बनवली होती. तर मग आता संध्याकाळच्या पूजेला लागली होती बघा, मी पूजा वगैरे नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं. मोदक वगैरे काय नव्हते केले, तर गोडामध्ये मी खीर आणि गाजराचा हलवाच केला होता. तर बघा इथं पूजा केली, आरती करून घेतली मी संध्याकाळची. आरती वगैरे करून घेतली या संध्याकाळचं. मग नंतर साधारण 8-8:30 वाजून गेल्या होत्या. पण चंद्र उगवायला टाईम होता म्हणून जरा उपवास वगैरे सोडला नव्हता मी लगेच. मी वाट बघत होती. आणि मग नंतर 9-9:30 वाजता बाहेर जाऊन पाहते. तर नव्हता चंद्र उगवलेले, ते चंद्रच दिसत नाही काय माहिती. मग पूजा आवरून घेतली अगोदर मी पटकन पहिल्यांदा. आणि पहा मंडळी मग बाहेर आले तर पहा इथं असं वातावरण झालं होतं. चंद्र काय कुठं दिसत नव्हता बाहेर आल्यानंतर. तर आपलं दर्शन घेतलं आता नावाला, चंद्र तर काय दिसला नाही बघा. दर्शन वगैरे घेतलं आणि मग आले बघा आतमध्ये आले आणि मग उपवास वगैरे सोडून घेतला मी. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ, थँक्यू.